मत। रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल। महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर्स 4 ते 17 ऑगस्ट। 600 रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त 216 रुपयात। क्रंची इन्स्टा ट्रेंड साडी फक्त 441 मध्ये। डोला सिल्क साडी फक्त 396 मध्ये। कल्याणी सिल्क साडी फक्त 693 मध्ये। विशाल साडी 749 मध्ये। लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त 296 रुपयात। 3 पीस ड्रेस फक्त 396 मध्ये। जेंट्स शर्ट एक घ्या एक मोफत। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा। कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेला पाऊस आणि धरणातून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या विसर्गामुळे सांगली येथील आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीने इशाऱ्याची पातळी 40 फूट ओलांडून धोकादायक पातळीकडे चालली आहे। पुराचं पाणी जामवाडी, सूर्यवंशी प्लॉट, दत्तनगर, आरवाडे पार्क, शिवशंभू चौकात घुसल्याने 125 कुटुंबातील 617 व्यक्तींचं स्थलांतर करण्यात आले। येथील सांगली कर्नाळ रोडवर पाणी आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केलाय, तर सांगलीवाडी आणि मिरजेतील स्मशानभूमीत पाणी शिरले। गेल्या 5 दिवसांपासून कोयना धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे धरणातून 95,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने येथील आयर्विन पुलाजवळ कृष्णेच्या पाणी पातळीत मंगळवारी रात्रीपासून बुधवारी दिवसभरात 10 ते 12 फुटांनी वाढली आहे। सध्या कृष्णा नदीने 40 फुटांची इशारा पातळी ओलांडली असून धोकादायक पातळीकडे वाटचाल सुरू आहे। पुराचा धोका वाढल्याने नागरिकांच्या स्थलांतरासाठी महापालिकेने यंत्रणा कार्यान्वित केली आहे। शहरातील सूर्यवंशी प्लॉट, आरवाडे पार्क, कर्नाळ रोड, पटवर्धन कॉलनी, जामवाडी, कर्नाळ रोड, शिवशंभू चौक, दत्तनगर परिसरातील नागरी वस्तीमध्ये पुराचं पाणी शिरले, त्यामुळे या भागातील 125 कुटुंबातील 617 व्यक्तींचं स्थलांतर करण्यात आलंय। यापैकी 34 कुटुंबातील 146 नागरिकांना महापालिकेच्या निवारा केंद्रात स्थलांतरित केले, तर 91 कुटुंबातील 471 नागरिक नातेवाईकांकडे गेले, तर कर्नाळ चौकी ते शिवशंभू चौकापर्यंतच्या कर्नाळ रस्ता पाण्याखाली गेलाय, त्यामुळे बायपास रस्त्यावरील वाहतूक सुरू केली आहे। पुराचा संभाव्य धोका ओळखून महापालिकेने सकाळपासून नागरिकांना स्थलांतर करण्याच्या सूचना केल्या। आयुक्त सत्यम गांधी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, निलेश देशमुख यांनी मगरमच्छ कॉलनी, सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, कर्नाळ चौक परिसराला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला। कोयना, वारणा आणि धरण क्षेत्रासह जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झालाय, मात्र कोयना धरणातून 95,300 विसर्ग कायम आहे। वारणा धरणातून दुपारी विसर्ग 39,663 वरून 34,257 क्युसेक करण्यात आलाय। वारणा नदीचं पाणी पात्राबाहेर पडलं असून कृष्णा नदीने रात्री इशारा पातळी ओलांडली आहे। कृष्णा आणि वारणा नदीवरील 9 पूल आणि 14 बंधारे तसेच 38 रस्ते पाण्याखाली गेलेत। जिल्ह्यात पुरामुळे 7 राज्यमार्ग, 15 आणि 8 ग्रामीण मार्ग अशा 30 मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे। तसेच महापालिका क्षेत्रासह वाळवा, पलूस, शिराळा तालुक्यातील 228 कुटुंबातील 737 लोकांचं प्रशासनाने स्थलांतर केलंय। धरण पाणलोट क्षेत्रात 2 दिवस बरसणाऱ्या मुसळधार पावसानंतर बुधवारी काहीसा पावसाचा जोर कमी झालाय। दिवसभरात कोयना धरण क्षेत्रात 33 मिलीमीटर, नवजा 44 आणि महाबळेश्वर 53 मिलीमीटर पाऊस झालाय। पाऊस कमी असला तरी कोयना धरण 96% आणि वारणा धरण 93% भरलं। यामुळे कोयना धरणातून 95,300 क्युसेक रात्रीपर्यंत विसर्ग कायम राहिलाय। वारणा धरण क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीचा जोर दिवसभर कमी झाला। धरणात 31.50 टीएमसी पाणीसाठा झाला असून पाऊस कमी झाल्याने विसर्ग कमी करून 34,257 क्युसेक करण्यात आलाय। पुराने 38 रस्ते, 19 पूल आणि 9 बंधारे पाण्याखाली गेलेत। पाण्याची पातळी वाढत असल्याने प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत। कृष्णा आणि वारणा नदीला पूर आल्यामुळे जिल्ह्यातील 30 मार्ग बंद असून तेथील वाहतूक अन्य मार्गाने वळवली आहे। शिराळा तालुक्यातील मोरणा नदीवरील कांदे मांगले, वारणा नदीवरील चरण कोडोली, आरळा शितूर, बिळाशी, भेडसगाव, कांदे सावर्डे, पलूस तालुक्यातील कृष्णा नदीवरील खटाव नांद्रे, घोगाव दुधोंडी, नागठाणे बंधारा, आमनापूर, भिलवडी पुलाला पाणी लागल्यामुळे पोलिसांनी वाहतूक बंद केली आहे। वारणा नदीचं पाणी पात्राबाहेर पडलं असून नदीकाठची पिके ही पाण्याखाली गेलेत। कोयना आणि वारणा धरणातील विसर्ग मंगळवारपासून वाढवला आहे। जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होते। महापालिका क्षेत्रातील नागरिकांचं स्थलांतर करण्यात येत आहे। ग्रामीण भागातही आवश्यकतेप्रमाणे लोकांना स्थलांतरित केलं जाते। आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील। धरणातील विसर्ग आणि जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा मी स्वतः घेत असून लोकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले। पालकमंत्री पाटील म्हणाले, आपल्याकडे दरवर्षी हा प्रश्न निर्माण होतो। पाऊस आणि विसर्ग यांच्यात समन्वय साधून आपण ऑगस्टपर्यंत आलोय। ऑगस्ट एंडला आल्यानेच यंदा धोका टळला असं वाटत होतं, पण अतिवृष्टी आणि धरणातील पाणी वाढत राहिले, त्यामुळे कोयना आणि चांदोली धरणातून पाणी सोडण्यात येते।
कृष्णा आणि वारणा नदीला पूर आल्याने यंदाही नदीकाठच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी स्थलांतरित करावं लागतंय। शासन आणि प्रशासन सदैव लोकांच्या सोबतच आहे। जिल्हा प्रशासनाशी मी सतत संपर्कात आहे। प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना दिल्या जात आहेत। प्रशासनाच्या सूचना लोकांच्या भल्यासाठी असतात। स्थलांतराच्या ठिकाणी सोयी सवलती देण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत। आम्ही हलणार नाही। अजून पाणी वाढलेलं नाही। पाणी आपल्या सोयीने वाढत नाही। आपली काळजी आपणही घेतली पाहिजे। मी स्वतः प्रशासनाच्या संपर्कात आहे। विशेषतः प्रशासन अलर्ट आहे। धरणातील अभियंत्यांशी संपर्क साधला जातोय। अलमट्टी धरणाच्या प्रशासनाशी संपर्कात असून जेवढं पाणी सोडावं लागतं तेवढं सोडलं जाते। नागरिकांची काळजी घेण्यासाठी NDRF, SDRFची पथके अलर्ट आहेत। लोकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन पालकमंत्री पाटील यांनी केलं आहे। कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने सांगली येथील अमरधाम स्मशानभूमी पाण्याखाली गेले। त्यामुळे सांगली शहरासाठी कुपवाड येथील स्मशानभूमीत पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे। तर मिरजेतील कृष्णा घाटावरील स्मशानभूमीत देखील पाणी आले। त्यामुळे पंढरपूर स्मशानभूमीत पर्यायी व्यवस्था केली आहे। कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे। येथील आयर्विन पुलाच्या पाणी पातळी 33 फूट झाल्यानंतर येथील अमरधाम स्मशानभूमीत पाणी शिरलं। त्यामुळे महापालिका प्रशासनाने ही स्मशानभूमी बंद केली आहे। सांगली शहरातील नागरिकांनी कुपवाड येथील स्मशानभूमीचा वापर करावा असं आवाहन आयुक्त सत्यम गांधी यांनी केलं आहे। प्रत्येक पुराच्या काळात या स्मशानभूमीत पाणी शिरते। स्थायी समितीचे माजी सभापती धीरज सूर्यवंशी यांनी अमरधाम स्मशानभूमीला पर्यायी अशी स्मशानभूमी करावी अशी मागणी केली होती। त्यासाठी स्थायी समितीच्या अर्थसंकल्पामध्ये देखील तरतूद केली होती। माजी नगरसेवक देखील हीच मागणी करत होते। महापुराच्या काळात स्मशानभूमीत पाणी जात असल्याने आणि शहरात प्रदूषण होत असल्याने हा प्रस्ताव पुढे आला होता। 2019 पासून हा विषय रेंगाळत चालला। या प्रस्तावावर गेल्या 6 वर्षांपासून प्रशासनाकडून विचार झालेला नाही। आता पुन्हा पुराचं पाणी अमरधाम स्मशानभूमीत शिरल्याने स्मशानभूमी स्थलांतर करण्याचा मुद्दा ऐरणीवर आलाय। दरम्यान मिरज येथील कृष्णा काठावरील स्मशानभूमी देखील पाणी शिरले। या ठिकाणी केवळ गॅस दाहिनी सुरू आहे। मिरजेसाठी पंढरपूर रोडवरील स्मशानभूमीचा पर्याय आहे। मिरजेत कृष्णा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल सुरू आहे। मिरजेची इशारा पातळी ही 45 फुटाची असून धोका पातळी ही 57 फुटाची आहे। सध्या मिरजेत कृष्णेची पाणी पातळी 49 फुटांवर गेली आहे। आयुक्त सत्यम गांधी यांनी संभाव्य पूरबाधित परिसराची पाहणी केली। कृष्णा घाट परिसरातील 100 जनावरे आणि नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्याच्या सूचना केल्या। उपायुक्त स्मृती पाटील यांनी सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला, डॉक्टर रवींद्र ताटे आणि कर्मचारी यांच्या मदतीने 100 जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले। उपायुक्त स्मृती पाटील यांना कृष्णा घाट परिसरातील मागील पूरस्थितीचा अनुभव असल्याने उपायुक्त स्मृती पाटील म्हणाल्या, कृष्णा परिसरातील नागरिकांनी प्रशासनात सहकार्य करावे। कोणतीही अडचण आल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा। कृष्णा घाट परिसरातील नागरिकांना पूरस्थितीची माहिती आहे। प्रशासन देखील संभाव्य पूर परिस्थितीबाबत सज्ज आहे। आपली व्यवस्थापनाची टीम आणि बोटी सज्ज ठेवण्यात आलेत। कोणीही घाबरून जाऊ नये, प्रशासनात सहकार्य करावे असं आवाहन केलंय। पूर परिस्थिती अनुषंगाने मिरज येथील कृष्णा घाट परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी संदीप शिंदे हे स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून कृष्णा घाटाकडे येणाऱ्या नागरिकांना दूर राहणे तसेच स्टंटबाजी, हुल्लडबाज आणि सेल्फी न करण्याच्या सूचनाही नागरिकांना दिल्यात। कोणत्याही परिस्थितीत संयम ठेवून प्रशासनाशी संपर्क ठेवावा असं आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी केलंय। सांगलीत कृष्णा नदीमध्ये पाणी पातळी वाढली असल्याने कृष्णा नदीत तरुणांचा उडीचा थरार पाहायला मिळतोय। दुथडी भरून वाहणाऱ्या विस्तीर्ण नदीपात्रात थरारक अशा उड्या मारून पोहण्याचा आनंद सांगलीकर घेत आहेत। आजही तो थरार अनुभवायला मिळालाय। सांगली आयर्विन पुलाजवळ कृष्णेची पाण्याची पातळी 35.5 फुटांवर आल्यानंतर पट्टीच्या पोहणाऱ्यांनी गठ्ठा मारून थरार निर्माण केलाय। काही वर्षांपूर्वी सोशल मीडियावर असाच हनुमान उडी मारण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। यावर नेटकऱ्यांनी टीका केली होती। मात्र कृष्णा नदीत 30 फुटाच्या वर पाणी गेल्यानंतर ऐतिहासिक आयर्विन पुलावरून उडी मारण्याची पूर्वीपार प्रथा आहे। पोहण्याचे कसब असलेले तरुण हे धाडस करतात। मात्र गेल्या काही वर्षांपासून काही हुल्लडबाज तरुण स्टंटबाजी करत असल्याने याला गालबोट लागलं होतं। मात्र स्टंटबाजी नाही, परंपरा या मथळ्याखाली पुन्हा जलतरणपटू यांनी आज पुन्हा कृष्णेच्या पात्रात हनुमान उडी घेत परंपरा कायम ठेवली आहे। चांदोली आणि कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे। त्यामुळे वाळवा तालुक्यातील कृष्णा आणि वारणा नदी पात्रात पाणी पातळी पहाटेपासून वाढली आहे। इस्लामपूर ताकारी, ऐतवडे खुर्द निलेवाडी, ऐतवडे खुर्द चिकुर्डे, जुनेखेड पुंदी पुलावर पाणी आल्याने पूल वाहतुकीस बंद करण्यात आलाय। पुलाच्या दोन्ही बाजूला पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। वाळवा तालुक्यातील कृष्णा नदीकाठच्या जुनेखेड, बहे, होबालवाडी, गौंडवाडी, बनेवाडी या 5 गावांमधील 52 कुटुंबातील 220 नागरिक स्थलांतरित झालेत। 3 कुटुंबे शासनाच्या निवारा केंद्रात तर उर्वरित कुटुंबे नातेवाईकांकडे स्थलांतरित झालेत।
तसेच स्थलांतरित जनावरांची संख्या 54 असल्याची माहिती तहसीलदार सचिन पाटील यांनी दिली आहे। वारणा नदीवरील ऐतवडे खुर्द, निलेवाडी, ऐतवडे खुर्द, चिकुर्डे, कनेगाव, भरतवाडी, कृष्णा नदीकाठची जुनेखेड, नवेखेड, जुनेखेड, पुंदी, फारणेवाडी, बोरगाव, मसुचीवाडी, जुनेखेड, बहे, इस्लामपूर, बायपास रोड, ताकारी, इस्लामपूर, देसाईमळी वस्ती रस्ते बंद झालेत, परंतु सर्व मार्गांना पर्यायी रस्त्यांची व्यवस्था असल्याने वाहतूक वळवण्यात आली आहे। वाळवा तालुक्यातील कृष्णा नदी काठावरील गावांमध्ये धोक्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी पूरप्रवण गावांचा पाहणी दौरा केला। त्यावेळी त्यांनी ताकारी, साठपेवाडी, गौंडवाडी, रेटरे, हरणाक्ष, दुधारी, बिचूज, शिरटे, कोळे, नरसिंहपूर, बहे, तांबुवे या गावांना भेटी दिल्या। यावेळी त्यांनी नागरिकांना सतर्क राहून आवश्यकता भासल्यास स्थलांतरित होण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन केलं। घाबरू नका, पण सतर्क राहा, काही लागलं तर मी आहेच असा धीर त्यांनी यावेळी दिलाय। कृष्णा नदीला आलेल्या पुरात पाण्याच्या प्रचंड प्रवाहाला भेदत सांगलीच्या जलतरणपट्टूंकडून पोहत जाऊन संगमेश्वर मंदिराचं दर्शन घेण्याची परंपरा यंदा देखील जोपासण्यात आली आहे। कृष्णामाई जलतरण सदस्य, डॉक्टर सरकार ग्रुप, कृष्णामाई स्वच्छता अभियान सदस्य या सदस्यांनी श्रावण निमित्त कृष्णाकाठच्या जलतरणपट्टूंसह एकत्र येत सांगली ते हरिपूर संगमेश्वर मंदिरापर्यंत पोहत जाऊन तिरंगा रॅली काढली आहे। दरवर्षीप्रमाणे यंदा देखील हा उपक्रम राबवण्यात आला। सांगलीतल्या स्वामी समर्थ घाटावरून कृष्णा नदीच्या पात्रात उड्या घेत थेट हरिपूर येथील कृष्णा वारणा संगमावरील असणाऱ्या संगमेश्वर मंदिरापर्यंत 5 किलोमीटर अंतर अवघ्या 45 मिनिटांमध्ये पार देखील करण्यात आले। यामध्ये सर्व वयोगटातील जलतरण सदस्य मिळून 70 ते 75 जणांच्या चमूने एकसंघपणे हा उपक्रम यशस्वी केलाय। यामध्ये पट्टीच्या पोहणाऱ्या तरुणांपासून वृद्ध आणि महिला देखील सहभागी होत्या। गेल्या 28 वर्षांपासून सांगलीकर जलतरणपट्टूंकडून कृष्णेची पाणी पातळी 35 फुटांवर गेल्यानंतर सांगली ते हरिपूरपर्यंत पोहत जाण्याचा उपक्रम राबवण्यात येतो। यामध्ये जलतरणपट्टू दरवर्षी संगमेश्वराच्या दर्शनासाठी सांगली ते हरिपूर पोहोच करतात। अनेक वर्षांपासून ही परंपरा सांगलीकरांनी अखंडितपणे पाळली आहे। त्याआधी सराव देखील केला जातोय। सर्व प्रकारची सुरक्षित जबाबदारी घेऊन नियोजनपूर्वक ही जलदौड पूर्ण केली जाते। सांगली शहरासह जिल्ह्यातील 4 तालुक्यांमध्ये असणारा महापुराचा धोका टाळण्यासाठी राज्य शासनाने तातडीने हालचाली करून ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू योजना सुरू करावी आणि पाण्याचा ताण कमी करावा अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शंभूराज काटकर यांनी पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि पाटबंधारे अधीक्षक अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। याबाबत त्यांनी पाठवलेल्या निवेदनात म्हटलंय की गेल्या 2 दिवसातील कोयना, वारणा आणि राधानगरी धरणाच्या पट्ट्यात सुरू असणारा पाऊस आणि त्यामुळे निर्माण झालेली महापुराची गंभीर परिस्थिती टाळण्यासाठी सुरू असणारे प्रयत्न हे कौतुकास्पद आहेत। मात्र सांगलीवर पडणारा संभाव्य भार हलका करण्यासाठी दुष्काळी भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या म्हैसाळ, ताकारी, टेंभू योजना सुरू करून दुष्काळी भागाकडे हे पाणी वळवणं आवश्यक आहे। त्यामुळे किमान सांगली शहरात पसरणारं पाणी या योजनांकडे वळलं झालं तर अनेक भागांची संकटातून मुक्तता होऊ शकते। पाण्याची पातळी वाढत असताना नव्या पद्धतीच्या तरंगणाऱ्या पंपाच्या सहाय्याने या योजना तातडीने सुरू करणं आणि पाणी वळवून सांगली शहरात पसरणाऱ्या आणि पुढे 8-8 दिवस तुंबून राहणाऱ्या पाण्याच्या समस्येवर उपाय शोधला जाऊ शकतो। सांगलीतील नागरी वस्ती आणि बाजारपेठा यांना फटका बसू नये यासाठी तातडीने उपाययोजना आणि निर्णय हे आवश्यक आहेत।